हॅलो एव्हरीबडी. आज आपल्याला टॅक्सेशन म्हणजे इन्कम टॅक्स या सब्जेक्टवर व्हिडिओ बनवायचा आहे. तर टॅक्सेशन हा जो विषय आहे हा TY BCom BBA, त्यानंतर हाय लेवलला गेलं तर MCom MBA DTL, तसंच कॉमर्स फील्डमधले जे हाय कोर्सेस आहे CA CS CWA CMA यामध्ये सुद्धा हा एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे. अतिशय सोपा सब्जेक्ट आहे मित्रांनो. मी तुम्हाला या सब्जेक्टच्या ज्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहे त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. चला तर आपण पाहूया टॅक्सेशन सब्जेक्ट. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर. टॅक्सेशन असेसमेंट इयर 2020-21. TY BCom BBA MBA MCom DTL या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार जास्त उपयोगी ठरणार आहे. इंट्रोडक्शन ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच इन्कम टॅक्स. तर इन्कम टॅक्स हा सब्जेक्ट आपण थोडं बारकाईने आणि थोडं बेसिक नॉलेज त्याचं आपण पाहूया. इंट्रोडक्शनमध्ये टॅक्स म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहीत आहेत का टॅक्सचे दोन प्रकार पडतात. देर आर 2 टाईप्स ऑफ टॅक्सेस. दॅट इज अ डायरेक्ट टॅक्स म्हणजे आपण त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणतो, आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर. तर डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये नेमके कोणते कोणते टॅक्सेस येतात ते आपण पाहूया. डायरेक्ट टॅक्समध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्स, नंतर वेल्थ टॅक्स आणि गिफ्ट टॅक्स असे 3 प्रकारचे टॅक्सेस आहेत. आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये GST म्हणजे आपणा सर्वांना परिचित आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि कस्टम ड्युटी म्हणजे हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टसाठी या टॅक्सचा वापर केला जातो. तर डायरेक्ट टॅक्समध्ये जो इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स आणि गिफ्ट टॅक्स यापैकी जो 2nd नंबर आणि 3rd नंबरचा वेल्थ टॅक्स आणि गिफ्ट टॅक्स जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे आणि त्याला ॲबॉलिश करून मर्ज केलं इन्कम टॅक्समध्येच. त्यामुळे आपल्याला वेल्थ टॅक्स आणि गिफ्ट टॅक्स स्वतंत्र शिकण्याची आवश्यकता नाही. तर पुढे पाहूया आपण इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 म्हणजे जो इन्कम टॅक्सचा जो कायदा आहे 1961चा, त्यानुसार अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट इन्कम टॅक्स इज टॅक्स ऑन इन्कम. इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार इन्कम टॅक्स हा टॅक्स ऑन इन्कम म्हणजे इन्कमवरचा टॅक्स आहे. सोपी डेफिनेशन आहे पण याची कायद्यानुसार जी डेफिनेशन आहे, इन्कम टॅक्स इज टॅक्स चार्जड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन ऑल टाइप्स ऑफ इन्कम अदर दॅन ॲग्रिकल्चर इन्कम. म्हणजे इन्कम टॅक्स हा जो आहे हा चार्ज केला जातो सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ऑन ऑल टाइप्स ऑफ इन्कम. ऑल टाइप्स ऑफ इन्कम म्हणजे उत्पन्नाचे सर्व प्रकारचे मार्गाने मिळालेलं उत्पन्न, अदर दॅन ॲग्रिकल्चर इन्कम म्हणजे शेतीचं उत्पन्न सोडून. द रूल्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ इन्कम टॅक्स आर प्रिपेअर्ड बाय फायनान्स कमिशन इन एव्हरी इयर. त्याचे नियम आणि तत्व हे दरवर्षी फायनान्स कमिशनमध्ये तयार केले जातात. दिस व्हॅल्यूज व्हराईज अकॉर्डिंग टू एव्हरी असेसमेंट इयर. आता इथं प्रश्न पडला असेल असेसमेंट इयर म्हणजे काय, आपण पाहणार आहोत. पॉप्युलरली नोन ॲज बजेट सेशन. आपल्याला माहिती आहे दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बजेट सेशन मंजूर होतं. त्यामध्ये इन्कम टॅक्सचे बदललेले जे काय चेंजेस झाले असतील ते सर्व ठरवले जातात. फीचर्स ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सची वैशिष्ट्ये काय काय आहे, तर पहिलं वैशिष्ट्य आहे इन्कम टॅक्स इज चार्ज ऑन द इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर. इन्कम टॅक्स हा आता प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्ष आपण म्हणतो जनरली, परंतु इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार प्रिव्हियस इयर म्हणजे एक वेगळी कन्सेप्ट आहे थोडी, आपण पाहूया डिटेलमध्ये. तर इन्कम टॅक्स जो आहे हा प्रिव्हियस इयरच्या इन्कमवर चार्ज केला जातो. द रूल्स अँड प्रिन्सिपल्स आर चेंज
अकॉर्डिंग टू द असेसमेंट इयर. पुन्हा असेसमेंट इयर आलं. सर्व नियम आणि तत्व जे आहेत हे असेसमेंट इयरनुसार बदलतात. द टॅक्स लायबिलिटी ऑफ एन SEC इज कन्सिडर्ड अकॉर्डिंग टू रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SEC ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. प्रत्येक SEC म्हणजे करदाता, त्याची जी टॅक्स लायबिलिटी आहे ती त्याच्या रेसिडेन्शियल स्टेटसनुसार, म्हणजे तो कोणत्या देशात त्याने इन्कम कमवला किंवा इन्कम कमवला त्यावेळेला त्याचं वास्तव्य कोणत्या देशात होतं त्यानुसार सुद्धा ती बदलत असते. मित्रांनो, हा शक्यतो थेरोटिकल टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे, पण यावर्षी तुमची परीक्षा कशी होते नेमकं अजून अद्याप निश्चित नसल्यामुळे जर MCQ क्वेश्चन परीक्षा झाली, मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर आले तर यामध्ये थोडं डिटेल्स माहिती असावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला पुढचे लेक्चर तसे मिळत राहतील. आणि या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये फक्त बेसिकच टाकलेलं आहे. नंतर प्रत्येक टॉपिकचे प्रॉब्लेम वगैरे कसे सोडवायचे हे आपण तुम्हाला पुढचे व्हिडिओ पुरवले जातील. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे द रूल्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ इन्कम टॅक्स हॅज बीन पास बाय द फायनान्स कमिशन इन एव्हरी इयर. दरवर्षी फायनान्स कमिशनमध्ये त्याचे नियम आणि तत्व जे आहेत हे पास केले जातात, म्हणजे जाहीर केले जातात, ठरवले जातात. द इन्कम मीन्स ऑल टाईप्स ऑफ इन्कम अदर दॅन ॲग्रिकल्चर इन्कम. इन्कम म्हणजे उत्पन्न, म्हणजे सर्व प्रकारचं उत्पन्न, फक्त शेतीचं उत्पन्न सोडून सर्व प्रकारचं उत्पन्न. आता हे सर्व प्रकारचं उत्पन्न म्हणजे नेमकं काय, तर ते आपण पुढं पाहतो. साधारणपणे प्रत्येक मनुष्याला जो इन्कम आहे हा वेगवेगळ्या मार्गाने मिळतो, पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने याचं क्लासिफिकेशन 5 प्रकारामध्ये केलेलं आहे. तर त्याला आपण सोर्सेस ऑफ इन्कम असं म्हणतो. तर इन्कम टॅक्सनुसार इन्कमचे कोणते कोणते सोर्सेस आहे त्यातला पहिला सोर्स आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणजे पगारापासून मिळालेलं उत्पन्न. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की हाऊस प्रॉपर्टीचा इन्कम म्हणजे हाऊस विकून त्यापासून मिळालेलं उत्पन्न, पण मित्रांनो तसं नाही आहे. हाऊस प्रॉपर्टीचा इन्कम म्हणजे हाऊस रेंटने दिल्यानंतर, लेट आऊट केल्यानंतर त्यापासून मिळालेलं उत्पन्न. हा जो टॅक्स कॅल्क्युलेशनचा भाग आहे हा थोडासा वेगळा आहे. हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करताना ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कन्सिडर केलेली जाते. ते आपण डिटेल्स त्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. बिझनेस आणि प्रोफेशन ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. बिझनेस म्हणजे व्यापार किंवा आणि प्रोफेशन म्हणजे व्यवसाय. बिझनेस आणि प्रोफेशन यामध्ये नेमका फरक काय आहे. इन्कम टॅक्सने त्याला एकत्र कन्सिडर केलं आहे, पण बिझनेस आणि प्रोफेशन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. तर आपण एखाद्या बिझनेस किंवा प्रोफेशन याला जो इन्कम होतो तो टॅक्सला कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे मालमत्ता विकून जो प्रॉफिट होतो त्यातून तो जो प्रॉफिट आहे तो टॅक्सेबल कसा असेल हे यामध्ये शिकायचं आहे आपल्याला. याचे 2 प्रकार आहेत, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन. डिटेल्समध्ये पाहूया आपण. नंतर पुढचा पॉईंट आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. मित्रांनो, हे जे 4 सोर्स झाले, इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस आणि कॅपिटल गेन, तर या 4ही मध्ये जो इन्कम बसत नाही तो इन्कम तुम्हाला अदर सोर्सेसमधून कन्सिडर करायचा. याचं एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर आपल्या जो बँक बॅलन्स आहे त्यावरती जे इंटरेस्ट मिळतं तो सुद्धा आपला इन्कम आहे. मग तो इन्कम सॅलरीचा नाही, हाऊस प्रॉपर्टी नाही, बिझनेस प्रोफेशन तर नाही, कॅपिटल गेन नाही, मग तो इन्कम तर आहे ना. मग अशा प्रकारचे इन्कम आपल्याला अदर सोर्सेसमध्ये पाहिजेत. या सर्व टॉपिक आपल्याला, हे सर्व जे सोर्सेस आहेत हेच आपले टॉपिक सुद्धा आहेत. हे सर्व टॉपिक यामधला इन्कम, त्यातला टॅक्सेबल पार्ट किती, सोडून द्यायचा पार्ट किती, किंवा टॅक्सेबल पार्टमधनं पुन्हा डिडक्शन कसे असतात हे डिटेल्समध्ये आपल्याला शिकायचं. एखाद्या व्यक्तीला यापैकी कोणता तरी एकच इन्कम असू शकतो, परंतु एखाद्या व्यक्तीला यामधले 2 किंवा 3 किंवा सगळ्याच्या सगळ्या मार्गाने सुद्धा इन्कम असू शकतो. तर अशा वेळेला या सगळ्या मार्गाने मिळणारं उत्पन्न एकत्र करून आपल्याला पुन्हा एक नवीन टॉपिक शिकायचा आहे, तो म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम. त्याला GTI असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला या इन्कम टॅक्समध्ये, डायरेक्ट टॅक्समध्ये एकूण 6 टॉपिक शिकायचे. ओके.
त्यानंतर पुढे डिटेल्समध्ये पाहूया आपण. सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट किंवा टर्मिनॉलॉजीज इन टॅक्सेशन. इन्कम टॅक्स हा विषय शिकत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी ज्ञात असाव्यात. बऱ्याच वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमका शब्दाचा अर्थ माहीत नसतो, नेमकी कन्सेप्ट माहीत नसते, टर्मिनॉलॉजी माहीत नसते, त्यामुळं गोंधळ होतो. तर मी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये सांगतो, सर्व म्हणजे काही महत्त्वाच्या तरी. प्रिव्हियस इयरचा सेक्शन 3 नुसार प्रिव्हियस इयर म्हणजे 12 महिन्याचा कालावधी, ज्या कालावधीमध्ये इन्कम मिळालेला आहे त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात. असेसमेंट इयर अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सेक्शन 2 सबसेक्शन 10 यानुसार इन्कम टॅक्स असेसमेंट इयरची सुद्धा डेफिनेशन वेगळी आहे. असेसमेंट इयर म्हणजे ज्या कालावधीमध्ये तुम्ही टॅक्स पे करता तो कालावधी. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे एस एस सीला सुद्धा सेक्शन 2 सबसेक्शन 7 नुसार एस एस सीची सुद्धा डेफिनेशन वेगळी आहे. एस एस सी म्हणजे करदाता, अशी व्यक्ती जी इन्कम टॅक्स पे करते त्याला एस एस सी म्हणतात. त्यानंतर पर्सन म्हणजे आपण म्हणतो पर्सन म्हणजे व्यक्ती, सर्वसामान्यपणे पर्सन म्हणजे व्यक्ती, पण इन्कम टॅक्समध्ये फक्त सजीव माणसाला पर्सन म्हटलेलं नाही, तर कोणतीही एंटायटी जी इन्कम टॅक्स पे करते त्याला पर्सन म्हटलेलं आहे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सेक्शन 2 सबसेक्शन 31 नुसार. त्यानंतर एम्प्लॉयर आपल्याला माहिती आहे, जो एम्प्लॉयमेंट अवेलेबल करून देतो त्याला एम्प्लॉयर म्हणतात. एम्प्लॉई जो कर्मचारी आहे किंवा कामगार आहे किंवा एस एस सी आहे तो एम्प्लॉई. सॅलरी, आता सॅलरी ही कन्सेप्ट नवीन नाही, परंतु इन्कम टॅक्समध्ये सॅलरी म्हणजे पगार फक्त एवढाच नाही, तर सॅलरीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात हे आपण सेक्शन 17(1) नुसार सॅलरी डिटेल्समध्ये पाहणार आहोत. अलाउन्सेस म्हणजे भत्ता, याला मराठीमध्ये भत्ता म्हणतात. ज्या वेळेला एम्प्लॉईला पैसे सॅलरी पे करतो त्या सॅलरीमध्ये पगाराव्यतिरिक्त ज्या काही कॅश स्वरूपात अमाऊंट पेड करतो त्याला आपण अलाउन्सेस म्हणतो. डिटेल्समध्ये आपण नंतर पाहणार आहोत. पर्किजिट्स म्हणजे सुखसुविधा. बऱ्याच वेळेला एम्प्लॉईला पगाराच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असतात, तर त्या फॅसिलिटी म्हणजे पर्किजिट्स. अलाउन्सेस आणि पर्किजिट्स यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, काही टॅक्सेबल आहेत, काही फुल्ली टॅक्स फ्री आहेत, काही पार्टली टॅक्सेबल आहेत, तर ते आपण डिटेल्समध्ये नंतर पाहणार आहोत. तर आता आपण एक एक कन्सेप्ट डिटेलमध्ये पाहूया. प्रिव्हियस इयर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सेक्शन 3 नुसार द पिरियड ऑफ 12 months कमेन्सिंग फ्रॉम 1 April अँड एंड्स टू 31 March इन विच द इन्कम रिसिव्ड बाय एस एस सी इज कॉल्ड प्रिव्हियस इयर. म्हणजे 12 महिन्याचा असा कालावधी 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंतचा का ज्यामध्ये इन्कम रिसिव्ड मिळालेला आहे, कमवलेला आहे एस एस सीने, त्याला म्हणतो आपण प्रिव्हियस इयर. फॉर एक्झाम्पल करंट प्रिव्हियस इयर इज 1 April 2019 टू 31 March 2020. चालू वर्षातला जो प्रिव्हियस इयर आपण म्हणतोय तो 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हा आहे. इन केस ऑफ न्यूली स्टार्टेड बिझनेस द प्रिव्हियस इयर विल बी कमेन्सिंग फ्रॉम डेट ऑफ बिझनेस स्टार्टिंग अप टू द 31 March ऑफ दॅट इयर. जर नवीन बिझनेस एखादा सुरू झालेला असेल तर तो 1 एप्रिलला सुरू होतो असं नाही ना, तो केव्हाही सुरू होऊ शकतो. ज्या दिवशी तो सुरू झाला तिथून पुढे 31 मार्चपर्यंत म्हणजे तो कालावधी अगदी 2 महिन्याचा असो नाही ते 2 दिवसाचा असो, त्या कालावधीला आपण प्रिव्हियस इयर म्हणणार आहोत. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. मिस्टर गणेश स्टार्टेड बिझनेस ऑन 25 October 2019. बघा 25 ऑक्टोबर 2019ला त्याने बिझनेस सुरू केला. तर 25 ऑक्टोबर पासून तर 31 मार्चपर्यंत म्हणजे मध्ये जवळपास नोव्हेंबर डिसेंबर 5.5 महिने 5-6 दिवस असतील पुढे, एवढाच कालावधी प्रिव्हियस इयर म्हणून जाहीर केला जाईल. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे असेसमेंट इयर सेक्शन 2(10). असेसमेंट इयर द इयर इन विच टॅक्स इज चार्ज ऑन द इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर इज कॉल्ड असेसमेंट इयर. म्हणजे तुम्ही जो इन्कम मिळवलेला आहे त्या कालावधीमधला
त्या इन्कमचा टॅक्स तुम्ही ज्या वर्षात पेड करणार त्याला आपण असेसमेंट इयर म्हणतो. द पिरियड ऑफ असेसमेंट इयर स्टार्टिंग फ्रॉम 1 एप्रिल टू अप टू द 31 मार्च. असेसमेंट इयर सुद्धा 12 महिन्याचं असतं. ड्युरिंग द असेसमेंट इयर द एसएससी शुड पे इन्कम टॅक्स ऑन द इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर. या कालावधीमध्ये त्याने इन्कम कमावलेल्या कालावधीचा म्हणजे प्रिव्हियस इयरचा टॅक्स पे केला पाहिजे. द करंट असेसमेंट इयर इज 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021. 1 एप्रिल 20 पासून 31 मार्च 2021 पर्यंत हा जो कालावधी आहे या कालावधीत तुम्ही 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2020 या प्रिव्हियस इयरच्या कालावधीत कमावलेल्या इन्कमचा टॅक्स पे करू शकता. पहा एकदा नीट परत ऐका. द असेसमेंट इयर इज ऑल्सो कॉल्ड टॅक्स इयर. याला टॅक्स इयर म्हणतात किंवा गव्हर्नमेंट इयर म्हणतात किंवा फायनान्शियल इयर म्हणतात. इट इज नॉट नेसेसरी टू कीप द बुक्स ऑफ द बाय द बिझनेसमन अकॉर्डिंग टू टॅक्स इयर. म्हणजे बघा प्रत्येक बिझनेसमनने त्याचे अकाउंट हिशोब हे टॅक्स इयरनुसारच केले पाहिजे असं काही नाही. तो कॅलेंडर इयर वापरू शकतो म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत, किंवा तो कोऑपरेटिव्ह इयर वापरू शकतो, तो मराठी इयर वापरू शकतो. आपल्याला माहिती आहे आपण अकाउंटमध्ये शिकलो फायनान्शियलचे प्रकार. त्याने कोणत्याही प्रकारे हिशोब मेंटेन केला तरी त्याला टॅक्स पे करताना मात्र 1 एप्रिलपासून 31 मार्च या कालावधीच्याच इन्कमचा टॅक्स पे करावा लागेल. त्यानंतर पुढे एसएससी म्हणजे करदाता. सेक्शन 27. एसएससी इज अ पर्सन ऑन हुम टॅक्स इज चार्ज बाय इन्कम टॅक्स. अशी व्यक्ती ज्याच्यावरती इन्कम टॅक्स ॲक्टनुसार इन्कम टॅक्स चार्ज केला जातो त्याला एसएससी म्हणजे करदाता असं म्हटलं जातं. और अ पर्सन हू पेड द इन्कम टॅक्स ऑन हिज इन्कम अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट इज कॉल्ड एसएससी. किंवा अशी व्यक्ती जी इन्कम टॅक्सचा पे करते इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार त्याला एसएससी म्हणतात. इन शॉर्ट एसएससी इज अ पर्सन बाय हुम टॅक्स और एनी अदर सम ऑफ मनी पेबल अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. अदर सम इन्क्लूड फाईन, पेनल्टी और इंटरेस्ट. बघा काही लोकांना टॅक्स म्हणजे टॅक्स म्हणून जरी भरत नसले तरी त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एखादी पेनल्टी, फाईन किंवा व्याज पे केला असेल तो सुद्धा एसएससी असतो. एसएससी मध्ये डीम एसएससी नावाची कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळेला समजत नाही ती. सोपं आहे. डीम एसएससी अ पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स ऑन अदर्स इन्कम इज कॉल्ड डीम एसएससी. म्हणजे अशी व्यक्ती जी दुसऱ्याच्या इन्कमचा टॅक्स पे करते. आता फॉर एक्झाम्पल आफ्टर द डेथ ऑफ पर्सन हिज अ लिगल एअर म्हणजे त्याचा कायदेशीर वारस बिकम एसएससी टू पे टॅक्स ऑफ डिसीज पर्सन. म्हणजे मयत झालेल्या माणसाचा इन्कम टॅक्सचा वारसचा हक्क असणारा त्याचा मुलगा असेल तो पे करतो. मग तो सुद्धा एसएससी झाला पण त्याला डीम एसएससी म्हटलं. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पर्सन म्हणजे आपल्याला माहिती आहे पर्सन म्हणजे आपण व्यक्ती म्हणतो, पण इथं इन्कम टॅक्सनुसार सेक्शन 231 नुसार पर्सन एनी एंटायटी हु इज लायबल टू पे इन्कम टॅक्स अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट इज कॉल्ड पर्सन. कोणतंही असं अस्तित्व, अशी व्यक्ती, अस्तित्व म्हटलं मी सजीव असलं पाहिजे असं काही. लायबल टू पे इन्कम टॅक्स अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट इज कॉल्ड पर्सन. इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार असं कोणतीही एंटायटी जी इन्कम टॅक्स पे करण्याला लायबल आहे. एव्हरी पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स इज कॉल्ड पर्सन अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट. यामध्ये कोण कोण येतं? ॲन इंडिव्हिज्युअल. बघा जसं ॲन इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही आम्ही आहोत, राम श्याम सीता गीता. ॲन इंडिव्हिज्युअल इन्क्लूड नॅचरल ह्युमन बिईंग मेल फिमेल. याला आपण ॲन इंडिव्हिज्युअल म्हणतो म्हणजे व्यक्ती. दुसरा पॉईंट आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. HUF means a family which consider all persons in jointly family. It includes all the male, female, unmarried daughters, etc. एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीचा जो व्यवसाय आहे आपण कॉमर्सच्या सुरुवातीच्या वर्गामध्ये शिकलेलो आहे. व्यवसाय संघटनेचे प्रकार त्यामध्ये OCM मध्ये वगैरे कुठेतरी भाग शिकलेला आहे. या सुद्धा पर्सन आहेत कारण त्या टॅक्स पे करतात. त्यानंतर पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म तुम्हाला माहीत आहे रजिस्टर्ड और अनरजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म जी इन्कम कमवते आणि त्याच्यावर टॅक्स पे करते त्याला पर्सन म्हटलेलं आहे. त्यानंतर असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे काही लोक एकत्र येऊन प्रॉफिट मिळवण्याच्या उद्देशाने पार्टनरशिप सोडून इतर मोटिव्ह असतो
त्यातून ज्यांना प्रॉफिट मिळतो अशी व्यक्तीसुद्धा, असे लोकसुद्धा, ते असोसिएशनसुद्धा पर्सन मानलेले आहे. कंपनी आपल्या सर्वांना माहितीच आहे, कंपनीसुद्धा पर्सन आहे कारण टॅक्स पे करते. लोकल ऑथॉरिटी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, ह्यासुद्धा इन्कम टॅक्स पे करतात कारण त्यांना इन्कम होतो. सर यांना पण इन्कम टॅक्स असतो का? हो, त्यासुद्धा व्यक्ती आहेत इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार. आणि सर्वात महत्त्वाचं आर्टिफिशियल ज्युरिडिकल म्हणजे अन आयडल्स ऑफ गॉड अँड गॉडेसेस. बघा आपले जे मंदिरं आहेत, धार्मिक मंदिरं, देवी देवतांचे, हे सुद्धा पर्सन आहेत कारण त्यांना इन्कम होतो, त्यांना टॅक्स पे करावा लागतो. फॉर एक्झाम्पल साई संस्थान, बालाजी ट्रस्ट एक्सेट्रा. त्यानंतर पुढे एम्प्लॉयर. सोपं आहे. एम्प्लॉयर म्हणजे जो काम पुरवतो तो एम्प्लॉयर. अ पर्सन हू प्रोव्हाइड जॉब टू सेव्हरल पर्सन्स म्हणजे सेव्हरल पर्सन एम्प्लॉई इज कॉल्ड एम्प्लॉयर. देर आर 2 types of employer. For the purpose of tax calculation, income tax has been classified the employer in 2 categories. That is government employee, government and non-government. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर म्हणतो आपण. बघा ना, नोकरीला आहे, कुठं आहे, खाजगीमध्ये आहे का सरकारी आहे. मग सरकारी म्हणजे गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट. एम्प्लॉई, पुढचा पॉईंट, an individual or any person who is working under employer is called employee. त्या एम्प्लॉयरकडे कामाला असणारे सर्व सजीव एम्प्लॉई आहेत. पुढचा पॉईंट आहे सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार. सेक्शन 17(1) नुसार सॅलरी काय सांगितलं? when amount in cash given by the employer to the employee in exchange of physically or mentally work is called salary. बघा, एखाद्या माणसाच्या शारीरिक किंवा बौद्धिक कामाच्या मोबदल्यात जे पैसे दिले जातात एम्प्लॉयरकडनं एम्प्लॉईला, त्याला पगार म्हटलेला आहे. हे सोपी व्याख्या होती. पण सॅलरीमध्ये काय काय इन्क्लूड आहे ते आपण पुढे पाहूया. There are different definitions of salary, say for calculating exemption in respect of gratuity, HRA, etc. इन्कम टॅक्सचे प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला सॅलरी ही कन्सेप्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी गृहीत धरली पाहिजे. सॅलरीमध्ये काय काय येतं? सॅलरी अंडर सेक्शन 17(1) इन्क्लूड द फॉलोइंग. सॅलरीमध्ये वेजेस येतं, माहिती आहे आपल्याला वेजेस. ॲन्युटी और पेन्शन परिचित आहे. एनी ग्रॅज्युटी माहिती आहे. एनी फीज और कमिशन ओके. परक्विजिट्स और प्रॉफिट. परक्विजिट्स म्हणजे नवीन शब्द आला होता आता, सुविधा किंवा प्रॉफिट. एनी ॲडव्हान्स सॅलरी. तुम्हाला जरी माहीत नसलं तरी प्रॉब्लेम सोडवताना या सर्व शब्दांचे मी उदाहरणंसुद्धा सांगणार आहे. एनी ॲडव्हान्स ऑफ सॅलरी. ॲडव्हान्समध्ये सॅलरी मिळालेली असेल तरीसुद्धा ती सॅलरीच आहे. लिव्ह सॅलरी और लिव्ह एनकॅशमेंट. नावावरून समजतंय काय असेल, थोडं गेस करा. सुट्टींचा पगार. The portion of annual accretion in any previous year to the balance at the credit of employee participating in a recognized provident fund to the extent is taxable. मागच्या वर्षीचा काही भाग, पगाराचा भाग एरियर असेल आणि तो या वर्षी मिळाला असेल, सॅलरी आहे. ट्रान्सफर बॅलन्स इन रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. मला माझ्या पगारा व्यतिरिक्त माझ्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये सुद्धा माझ्या एम्प्लॉयरने पैसे जमा केले, सॅलरीचे. ओके, माझा इन्कमच झाला ना तो. एनी द कॉन्ट्रीब्युशन मेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट और एनी अदर एम्प्लॉयर इन द प्रिव्हियस इयर टू द अकाउंट ऑफ एम्प्लॉईज अंडर पेन्शन स्कीम रेफर टू द सेक्शन 80 CCD. आता सेक्शन 80 CCD फार पुढचा भाग आहे. आपण आता शिके इंट्रोडक्शन लावत, सगळं तुम्हाला समजणार. ओके, पुन्हा पुन्हा सांगा. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये एम्प्लॉयरने एम्प्लॉईच्या नावावर पैसे टाकले. अहो, तो एम्प्लॉईचा इन्कमच झाला ना, डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट. त्याला सुद्धा सॅलरी म्हटलेलं आहे. पुढे बेसिक्स ऑफ चार्ज. इन्कम
आहे याचं चार्जचा बेसिस काय. बरेच वेळेला तुम्हाला माहीत आहे का हे पैसे मला या कालावधीपर्यंत मिळायला पाहिजे होते पण मिळाले नाही, मग तो इन्कम माझा या वर्षाचा का पुढच्या वर्षाचा. किंवा कधी कधी असं होतं मला पुढच्या वर्षीचे पैसे सुद्धा आत्ताच मिळाले, मग तो इन्कम माझा या वर्षाचा का पुढच्या वर्षाचा. यानुसार दोन प्रकारचे बेसिस आहे, ड्यू बेसिस आणि रिसीट बेसिस. देर आर टू बेसिस ऑफ चार्जिंग इन्कम, ड्यू बेसिस अँड रिसीट बेसिस. ठीक आहे. ड्यू बेसिस म्हणजे आणि रिसीट बेसिस म्हणजे काय आपण प्रॉब्लेम घेताना डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. आता उगाच व्हिडिओ मोठा होतोय. अलाउन्सेस, द अमाऊंट ऑफ कॅश गिवन बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई अदर दॅन सॅलरी इज कॉल्ड अलाउन्स. बघा मगाशी सांगितलं मी, पगाराच्या व्यतिरिक्त एम्प्लॉयरने एम्प्लॉईला जे काही पगाराच्या व्यतिरिक्त रोख स्वरूपात जे दिलेले पैसे आहेत त्याला आपण अलाउन्सेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंग अलाउन्स, एंटरटेनमेंट अलाउन्स. ओके, देर आर सो मेनी अलाउन्सेस. आपण बघूया निवांत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे परकिजिट्स. परकिजिट्स म्हणजे काय मित्रांनो, सुविधा. पगाराच्या व्यतिरिक्त बऱ्याच सुविधा पुरवल्या जातात एम्प्लॉयरकडनं एम्प्लॉईला. द फॅसिलिटी प्रोव्हाइड बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई अदर दॅन सॅलरी इज कॉल्ड परकिजिट्स. सर दोन्ही डेफिनेशन सेम दिसतात. अलाउन्सेसच्या डेफिनेशनमध्ये इन कॅश शब्द आहे पहा आणि परकिजिट्समध्ये फॅसिलिटीज शब्द आहे. नाईस, दॅट इज डिफरन्स. तोच तर फरक आहे. बघा काही कंपनी किंवा काही एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला जाण्या येण्याची सुविधा देतात, बस प्रोव्हाइड करतात, राहण्यासाठी घर देतात, याला परकिजिट्स म्हटलं पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल व्हेकल प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई फॉर पिक अँड ड्रॉप फॅसिलिटी टू द एम्प्लॉई. कधी कधी कंपनीची गाडी न्यायला येते, सोडवायला पण येते. मित्रांनो मग हा अलाउन्स आहे का परकिजिट आहे? सुविधा आहे ना, मग या सुविधेला परकिजिट्स म्हटलंय. टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी अलाउन्स आणि परकिजिट्स हे दोन्हीही 3 प्रकारात क्लासिफाईड करायचे. टॅक्सेबल म्हणजे फुल्ली टॅक्सेबल, फुल्ली टॅक्स फ्री आणि पार्टली टॅक्सेबल. डिटेल्समध्ये नंतर पाहूया आपण. त्यानंतर पुढे बेसिस ऑफ चार्ज. देर आर 2 बेसिस ऑफ चार्जिंग ॲज इन्कम. इन्कमचे 2 बेसिस आहेत. ड्यू बेसिस झाली होती, डबल झाली. ओके, पुढे पाहूया आपण. हां, संपलं. तर मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय पाहायचं, टाइप्स ऑफ अलाउन्सेस मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अकॉर्डिंग टू इट्स टॅक्सेबिलिटी म्हणजे त्याच्यावर टॅक्स कसा चार्ज केला जाईल. टाइप्स ऑफ परकिजिट्स अकॉर्डिंग टू टॅक्सेबिलिटी. वी विल लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल. हे दोन्ही पॉईंट आपण काही एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. राईट युअर कमेंट ऑल्सो. थँक यू व्हेरी मच. चला तर मित्रांनो, आपण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या स्वतःची, इतरांची. ओके.